मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं स्किन केअर रुटीन. जसं आजपर्यंत तुम्हाला मी मेकअप व्हिडिओ दाखवला, डेली रुटीन दाखवला, तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं स्किन केअर रुटीन. तर आज मी 2 प्रॉडक्ट यूज करणार आहे जे प्रत्येकाच्या घरात असतातच. तर चला, जसं की मी तुम्हाला बोलले 2च प्रॉडक्ट लागणार आहेत. तर पहिलं प्रॉडक्ट नाही आहे राईस फ्लोअर, म्हणजे तांदळाचं पीठ. हे बघा, ज्याच्यापासून आपण धिडे बनवतो ते आज आपण चेहऱ्याला लावणार आहे. त्याने ना कोरियन ग्लास स्किन होते, म्हणजे नाही का कोरियन जशी त्यांची स्किन, जे कोरियन लोक असतात त्यांची स्किन कशी चमकते अशी एकदम ग्लासी. तर हे रोज जर लावलं तर असे होते. आता मला रोज करणं टाईम भेटत, पण मी नेहमी लावत राहते. त्यात पाणी टाकायचं आणि ते मिक्स करून घ्यायचे. याची एकदम अशी थिन पेस्ट करून घ्यायची आपल्याला. आणि जर तुमच्या स्किन नोजला इथे ब्लॅक हेड्स असतील तर त्यासाठी तुम्ही स्क्रब करा अगोदर, मग त्यानंतर हे लावा. स्किन केअर जरी प्रत्येकाला रोज करायला टाईम भेटत नसेल तर आठवड्यातून एकदा करावं असं मला वाटतं. तर आता हे मी माझ्या पूर्ण चेहऱ्याला लावून घेणार आहे. हे माझ्याकडून थोडंसं पातळ झालं आहे, बट कोई बात नहीं, हम एडजस्ट कर लेंगे. लाईट गेली, मी कशी भूतासारखी दिसते. इतनी खुशी मुझे आज तक. टिकावी लागलाय. तर हे असं पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आणि हे सुकेपर्यंत वाट बघायची. आता याला सुकायला 10 ते 15 मिनटं लागणार आहे. तोपर्यंत काहीच नाही करायचं, गप्प बसून राहायचं. 15 मिनटांनंतर हे पूर्ण सुकले. आता इथं सगळं कडक झाले, म्हणजे वेगळा झाला आहे त्याला, म्हणजे ते पूर्ण सुकले. आता हे मी धुवून काढते. धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती फ्रेश वाटते. ते डोळे थोडे काळे दिसत आहे कारण मी सकाळी काजळ लावलं त्याच्यामुळे. आता मी नेक्स्ट मास्क लावणार आहे. आणि आता मला कॅमेरापेक्षा आरशामध्ये जास्त गरगर दिसते. आणि हे जर डेली जर लावलं तर त्याचा रिझल्ट खूपच चांगला आहे. आता सेकंड नंबरचं. तर नेक्स्ट मास्कसाठी आपल्याला लागणार आहे बीट. आता हे मी अर्धच घेतले कारण माझ्या चेहऱ्यासाठी इतकंच काफी आहे. आता याचं अगोदर आपल्याला हे सालं काढून घ्यायचं आहे. बीट पूर्ण दळून घेतलं आहे मी, त्याची सालं काढून दळून घेतले. आता ते बीट आणि तांदळाचं पीठ हे दोन्ही एकत्र करायचं आणि ते आपल्याला चेहऱ्याला लावायचं आहे. तर बीटची पूर्ण अशी पेस्ट तयार केली मी आणि त्याच्यामुळे तांदळाचं पीठ टाकलं, त्याच्यामुळं ते चेहऱ्याला असं चिपकल. कारण बीट नंतर पाणी सोडतं, मग ते सगळे असे थेंब आपल्या खाली चेहऱ्यावर येत राहतात. त्यामुळं तांदळाचं पीठ आणि बीट हे एकत्र करून लावायचं राहतं. आता हे मी चेहऱ्याला लावते. अगोदर मी फक्त बीट दळूनच लावायची, आता त्याच्यामध्ये राईस फ्लोअर पण टाकलं आहे. आणि याचा रिझल्ट ऑलरेडी म्हणजे अगोदर जेव्हा ट्राय केलं होतं त्याचा रिझल्ट ऑलरेडी ह्या चॅनलवर आहे. रिझल्ट एकदम शॉकिंग राहतं. आता तुम्ही माझा बिफोर चेहरा बघितला, आता आफ्टर चेहरा बघा. आणि तुम्ही विचार करत असाल हे हिला स्किन केअर रुटीन शेअर करायचंच होतं तर रक्षाबंधनच्या अगोदर का नाही केलं. तर हे काय माझ्या अगोदर लक्षात नव्हतं, काही नाही. तुम्ही गणपतीत ट्राय करा, पण रिझल्ट एकदम चांगला राहतो. आणि आय थिंक स्किन केअर हे प्रत्येकच मुलगी करत राहते. तर मी हे पूर्ण चेहऱ्याला लावून घेतले. खूपच विचित्र दिसतंय, बट तुम्ही याचा रिझल्ट बघा. आता हे पूर्ण सुकून द्यायचं 10-15 मिनटं. मी तुम्हाला फेस वॉश करून दाखवणार होती, बट अगोदरच तुम्हाला मी दाखवलंच नाही की 15 मिनटं झाले हे सुकलं असं काही. कारण नेहमी जेव्हा आपण चेहऱ्याला काही लावत असतो तेव्हा कोणी ना कोणी येत असतं. बात तो सही आहे. आणि मला हे अचानक धुवावं लागलं, काहीच करू शकत नाही. एनिवे आत्ताच धुतले.
म्हणजे ते बाहेर येण्यावर पटपट पटपट धुतलं लगेच मी बाहेर पळाली. तर आता बघू शकता तुम्ही रिझल्ट देखो रिझल्ट एकदम गोरा गोरा झाला माझा चेहरा. आता याच्यावर मॉइश्चरायझर लावायचं आणि असंच होतं माझं स्किन केअर. रोज रोज तर नाही करत पण आठवड्यातून एकदा करत जावा कधीतरी. तर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके बाय.